आपल्या महाराष्ट्राला संतांची खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अलौकिक अशा संतांची परंपरा लाभलेली आहे। अशा या आपल्या थोर संतांनी जनतेला त्यांच्या संतवाणीतून वेळोवेळी जीवन जगण्याचे मार्ग सांगितले आहेत। महाराष्ट्राला लाभलेला या अत्यंत महत्त्वाच्या अशा व्यक्तींबद्दल व त्यांच्या जीवनकार्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। संत ज्ञानेश्वर। संत ज्ञानेश्वर हे इसवी सन 13व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत व कवी म्हणून ओळखले जातात। त्यांचा जन्म आपेगाव येथे झाला। आपेगाव हे गोदावरी नदीच्या काठी वसलेले एक छोटेसे गाव आहे। संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते। संत ज्ञानेश्वरांना इतरही भावंडे होती। त्यातील त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ व इतर लहान भावंडांची नावे संत सोपानदेव व बहीण संत मुक्ताबाई अशी होती। संत ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, तत्वज्ञ व योगी होते। प्रसिद्ध अशी ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका, अमृतानुभव व हरिपाठाचे अभंग या त्यांच्या प्रसिद्ध काव्यरचना आहेत। संत ज्ञानेश्वर हे आपले गुरु संत निवृत्तीनाथांना मानत असत। जो जे वांछिल तो ते लाहो असे म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना संपूर्ण वारकरी संप्रदायासह सर्व भक्त प्रेमाने माऊली म्हणतात। प्रसिद्ध अशी भगवद्गीता मराठीतून लिहिण्याचे काम संत ज्ञानेश्वर यांनीच केलेले आहे। संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित संत ज्ञानेश्वर हा चित्रपट प्रभात फिल्म कंपनीतर्फे काढण्यात आलेला असून तो 18 मे 1940 रोजी मुंबई व पुण्यात एकाच वेळी प्रसिद्ध झाला होता। त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर नावाचा एक हिंदी चित्रपटही 1964 मध्ये काढण्यात आला होता। संत ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्राला खूप चांगली आणि मोलाची शिकवण दिली व वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी जीवन समाधी घेतली। म्हणून आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या संजीवन समाधीचा सोहळा कार्तिक वैद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो। संत मुक्ताबाई। संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान बहीण होत्या। त्यांचा जन्म आपेगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते। संत ज्ञानेश्वरांसह त्यांना इतर 2 भावंडे होती। त्यातील त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ व लहान संत सोपानदेव हे होते। संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत व कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत। संत मुक्ताबाईंचे कल्याण पत्रिका, मनन, हरिपाठ, ताटीचे अभंग हे साहित्य प्रसिद्ध आहेत। संत मुक्ताबाईंनी ताटीचे एकूण 42 अभंग केलेले आहेत। त्या अभंगामध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेल्या आपल्या भावाला म्हणजेच संत ज्ञानेश्वरांना दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केलेली आहे। संत मुक्ताबाई यांचे ज्ञान फारच अफाट होते। त्यामुळे त्यांचे हे ज्ञान बघून योगी चांगदेवांनी त्यांना आपले गुरु मानले होते। संत मुक्ताबाईंनी ज्ञानबोध नावाच्या ग्रंथाचे लेखनही केलेले आहे। संत मुक्ताबाईंनी कोथळी, जळगाव येथे समाधी घेतलेली आहे। म्हणून संत मुक्ताबाई यांच्या नावावरून जळगावातील एदलाबाद तालुक्याचे नाव बदलून त्याला मुक्ताईनगर असे नाव देण्यात आले आहे। त्याचबरोबर पुण्यातील येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हॉस्पिटलच्या आवारातच मुक्ताई निवास नावाची धर्मशाळा स्थापन करण्यात आलेली आहे। संत नामदेव। संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संत व कवी होते। त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसिंग बामणी येथे झाला होता। त्यांच्या वडिलांचे नाव दामा शेट्टी व आईचे नाव गोनाई असे होते। संत नामदेवांचे वडील दामा शेट्टी यांचा कपडे शिवण्याचा व्यवसाय होता। संत नामदेव महाराज हे नामवेद व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील एक थोर संत कवी होते। त्यांनी व्रजभाषेतील अनेक काव्ये रचलेली आहेत। संत नामदेव यांची श्री विठ्ठलाचा अगदी जवळचा सखा अशी ख्याती होती। संत नामदेव हे विसोबा खेचर यांना आपले गुरु मानित असत। संत नामदेवांच्या परिवारात त्यांची पत्नी, बहीण, 4 मुलगे व 1 मुलगी असे होते। त्याचबरोबर संत जनाबाई या स्वतःला नामयाची दासी म्हणत, त्यामुळे त्याही त्यांच्या परिवारात होत्या। नाचो कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी
हे संत नामदेवांच्या आयुष्याचे ध्येय होते. संत नामदेवांनी भागवत धर्माची माहिती पंजाबपर्यंत नेण्याचे मोलाचे कार्य केले आहे. म्हणून संत नामदेव हे पंजाबातील शीख बांधवांना आपल्या जवळचे वाटतात. म्हणून ते त्यांना नामदेव बाबा असे त्यांचे गुणगान करतात. पंजाबीमधील घुमान येथे शीख धर्मीयांनी संत नामदेवांचे मंदिर उभारले आहे. त्याचबरोबर पंजाबप्रमाणे राजस्थानातही शीख बांधवांनी संत नामदेवांचे मंदिर उभारले आहे. संत नामदेवांना संत शिरोमणी असे संबोधिले जाते. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली व अखेर पंढरपुरामध्येच ते पांडुरंगचरणी विलीन झाले. संत तुकाराम हे 17व्या शतकातील महाराष्ट्रातील एक वारकरी संत व कवी होते. त्यांचा जन्म देहू येथे झाला. संत तुकाराम यांच्या वडिलांचे नाव बोल्लोबा व आईचे नाव कनकाई असे होते. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव सावजी व लहान भावाचे नाव कान्होबा असे होते. संत तुकाराम हे 17 ते 18 वर्षांचे असतानाच त्यांचे आई वडील निधन पावले व मोठा भाऊ तीर्थाटनाला निघून गेला. त्यामुळे घरची सर्व जबाबदारी ही संत तुकारामांच्या अंगावरच होती. त्याचवेळी त्यांना भयंकर अशा दुष्काळालाही सामोरे जावे लागले. त्याच दुष्काळात त्यांचा मुलगा संतू हा देखील मरण पावला. त्यांच्या पत्नीचे नाव जिजाई आवली होते. पंढरपूरचा विठोबा हे संत तुकाराम यांचे आराध्य दैवत होते. त्यामुळे इतक्या वाईट परिस्थितीतही त्यांनी विठ्ठलाची भक्ती कायम ठेवली. संत तुकारामांनी त्यावेळी अनेक अभंग केले व त्यांनी केलेले हे अभंग त्यांचा बालपणीचा मित्र संताची जगनाडे हा कागदावर उतरून घेण्याचे काम करीत असत. संत बहिणाबाई या संत तुकाराम यांच्या शिष्या होत्या. संत तुकारामांनी संत बहिणाबाईंना वज्रसूची या ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले असे म्हटले जाते. इसवी सन 1936 मध्ये प्रभात फिल्म कंपनीने संत तुकाराम हा चित्रपट बनविला व वेनिस चित्रपट उत्सवामध्ये या चित्रपटाला पुरस्कारही मिळाला. संत तुकाराम यांना जगद्गुरू या नावानेही ओळखले जाते. म्हणूनच वारकरी कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात. संत तुकाराम हे लोककवी होते. जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असे आपल्या अभंगातून त्यांनी जनतेला सांगितले. संत तुकाराम महाराजांची ओळख ही महाराष्ट्रातील नरभीड, वास्तववादी व वेळप्रसंगी समाजावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत अशी होती. ज्या दिवशी संत तुकाराम महाराज संदेह वैकुंठधामात गेले त्या दिवसाला तुकाराम बीज असे नाव पडले. असे हे जगद्गुरू संत तुकाराम आपल्या महाराष्ट्राला लाभले होते. संत रामदास हे समर्थ संप्रदायाचे संस्थापक व महाराष्ट्रातील कवी होते. त्यांचा जन्म 24 मार्च 1608 मध्ये महाराष्ट्रातील जालना येथे झाला. संत रामदासांचे संपूर्ण नाव नारायण सूर्यपंत ठोसर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत ठोसर व आईचे नाव रानूबाई असे होते. संत रामदासांचे घराणे हे सूर्योपासक होते. संत रामदासांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करून घेतला होता असे म्हटले जाते. संत रामदासांच्या साधकावस्थेतच त्यांनी श्रीरामांची प्रार्थना केली होती. तिलाच आपण करुणाष्टके असे म्हणतो. व्यायाम, उपासना व अध्ययन या तिन्ही गोष्टींना संत रामदासांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान होते. जीवनातील 12 वर्षे त्यांनी कडक तपश्चर्या केली व त्यानंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणतात. संत रामदासांनी नाशिक येथे टाकळीला हनुमानाची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्ती आणि बुद्धीची देवता आहे आणि त्यामुळे तिची उपासना केलीच पाहिजे असे त्यांना नेहमी वाटे. संत रामदासांनी गावोगावी जाऊन अनेक मारुतीची देवळे बांधली आहेत. संत रामदास हे एकमेव महाराष्ट्रातील संत होते जे राजकारणात व धर्मकरणात जाणीवपूर्वक अंतर्भूत होते. संत रामदास यांनी पर्यावरणावरही अनेक प्रबोधन व लिखाणे केलेली आहेत. संत रामदास हे प्रभू रामचंद्रांना आपले गुरु मानत असत. संत रामदासांनीच प्रसिद्ध अशा दासबोध व मनाचे श्लोक अशा साहित्याची रचना केली आहे. भक्तिशक्तीचा प्रसार, जनजागृती, समर्थ संप्रदाय व मठांची स्थापना हे कार्यही त्यांनी केले.
जय जय रघुवीर समर्थ हे संत रामदासांचे प्रसिद्ध वचन होते. संत रामदास स्वामी हे अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. त्याचबरोबर ते एक उत्तम असे निसर्गप्रेमीही होते. लवथोती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही शंकराची प्रसिद्ध आरती संत रामदास स्वामी यांनीच लिहिली आहे. त्याचबरोबर दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम, करुणाष्टके, अनेक अभंग, स्तोत्रे, स्फुटरचना, रुबाया, सवाया, भरुडे, कविता व अनेक आरत्याही त्यांनी रचल्या आहेत. संत रामदास यांनी त्यांच्या अंतिम दिनी पद्मासन घातले होते व 3 वेळा जय जय रघुवीर समर्थ असे घोष करून ते पंचतत्वात विलीन झाले. या दिवसाला दासनवमी म्हणून ओळखले जाते. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत व कवी होते. संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण असे होते व आईचे नाव रुक्मिणी असे होते. लहानपणापासूनच संत एकनाथ यांचे पालनपोषण त्यांच्या आजी आजोबांनीच केले होते. त्यांच्या आजोबांचे नाव चक्रपाणी व आजीचे नाव सरस्वती असे होते. संत एकनाथांनी आपले गुरु म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी यांना मानले होते. ते देवगिरी येथे राहणारे होते व दत्तोपासक होते. संत एकनाथ यांच्या पत्नीचे नाव गिरिजाबाई असे होते व त्यांना गोदावरी, गंगा व हरी अशी 3 मुले होती. संत एकनाथ यांनी बये दारुगड असे म्हणत अनेक अभंग रचना, भरुडे, जोगवा, गोंधळ व गवळणी यांच्या सहाय्याने जनजागृती केली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले होते. संत एकनाथ हे संत कवी, पंतकवी व तंतकवी होते. ते स्वतःचा उल्लेख एका जनार्दन असे करीत. एका जनार्दनी ही संत एकनाथ यांची नाममुद्रा आहे. संत एकनाथ यांचा एकनाथी भागवत हा लोकप्रिय ग्रंथ आहे. संत एकनाथ हे महावैष्णव होते. त्याचबरोबर ते दत्तभक्तही होते. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना ही प्रसिद्ध अशी श्री दत्ताची आरती ही संत एकनाथ यांनीच लिहिलेली आहे. 26 फेब्रुवारी 1599 रोजी संत एकनाथ यांनी आपला देह ठेवला आणि त्याच दिवसाला एकनाथ षष्ठी म्हणूनही ओळखले जाते. संत गाडगे बाबा महाराष्ट्राला लाभलेल्या अनेक संतांपैकी गाडगे महाराज हे एक संत आहेत. गाडगे महाराज हे थोर संत, कीर्तनकार व समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. संत गाडगे महाराजांच्या अंगावर नेहमी एक गोधडी व काहीसे फाटके कपडे असायचे व त्यांच्या हातात एक फुटके गाडगे असायचे. म्हणून लोकांनी त्यांना गाडगे बाबा म्हणण्यास सुरुवात केली. गाडगे महाराजांना लोक गोधडे महाराज या नावानेही ओळखायचे. गाडगे बाबांचा जन्म अमरावतीतील कोतीगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव डेबोजी झिंगराजी जानोरेकर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर व आईचे नाव सुखबाई झिंगराजी जानोरकर असे होते. डेबोजीचे लग्न हे लहान वयातच झाले होते व त्यांना 4 मुली होत्या. परंतु त्यांचे मन संसारात रमलेच नाही, म्हणून त्यांनी संसारातून संन्यास घेतला व तीर्थाटन करण्यास सुरुवात केली व अनेक ठिकाणी भ्रमण सुरू केले. गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनाद्वारे लोकजागृतीचे काम केले. संत गाडगे बाबा हे संत तुकारामांना आपले गुरु मानत असत व त्याचबरोबर मी कोणाचा गुरु नाही आणि कोणीही माझा शिष्य नाही असे ते नेहमी म्हणायचे. गावातील सर्वसामान्य लोकांना आपले विचार कळावे म्हणून ते नेहमी आपले विचार ग्रामीण बोली भाषेत, वऱ्हाडी भाषेत सांगायचे. गाडगे महाराजांमध्ये सत्य ठणकावून सांगण्याचे अलौकिक सामर्थ्य होते. ते नेहमी आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा व रूढीवर टीका करत व त्याचबरोबर नेहमी लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत. संत गाडगे महाराजांना सामाजिक न्याय व सुधारणा यात जाट वृत्ती होती. त्याचबरोबर ते वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. संत गाडगे महाराजांनी जनतेला स्वच्छता व चरित्र यांचीही शिकवण दिली. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व अनिष्ट रूढी परंपरा यांना दूर करण्याचे कार्य हाती घेतले होते. अस्पृश्यता व जातीभेद पाळू नका असे ते नेहमी आपल्या कीर्तनातून लोकांना सांगायचे. गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा हे गाडगे बाबांचे आवडते भजन होते. म्हणून त्यांच्या जीवनावर देवकीनंदन गोपाळा हा चित्रपट निघाला आहे. संत गाडगे बाबांनी ऋणमोचन विदर्भ येथे लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले आहे.
आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांविषयी बोलताना सांगितले आहे की सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात, तर गाडगेबाबांना पहावे कीर्तनात. असे हे थोर संत गाडगेबाबा यांचा मृत्यू 20 डिसेंबर 1956 रोजी वळगाव, अमरावती येथील पेठी नदीच्या काठावर झाला. संत गाडगेबाबांचे स्मारक गाडगेनगर, अमरावती येथे आहे. अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे व मौलिक असे संत महात्मा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले आहेत आणि त्यांनी आपल्या संतवाणीने आणि अभंगांनी महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या विचारांची शिदोरी दिली आहे.